आकाशवाणी. हॅलो फ्रेंड्स, मी मीरा आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत काही कथा, गाणी आणि कविता. कविता म्हणजे मानवी भावभावना आणि त्यातील कधी तलम तर कधी ओबडधोबड, कच्चे धागे आणि वीण उलगडून दाखवणारी अभिव्यक्ती. नात्यांची गुंफणही काहीशी या कवितेसारखीच असते. काही नाती जन्मभर जोडलेली असतात, काही बंधनात अडकतात तर काही जपली जातात कोणतंही नाव न देता. एकमेकांना सांगितलं जातं नात्याला काही नाव नसावं, म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं झालं तर टॅग नसावा. नात्याचं नाव आपुल्या देऊ नकोस काही. हा नात्यांचा बंध असतो ना, तो सहवास, आपुलकी, माया अशा धाग्यांनी गुंफला गेला तरच तो दीर्घकाळ टिकतो. त्यातील सहजता तितकीच महत्वाची असते बरं का. आपण जितके एखादे नाते सहजतेने वाढवू तेवढेच ते फुलत जाते, मोकळे होत जाते. हे सहजपण म्हणजे तरी काय, तर उत्स्फूर्तता जपणे, क्रियेला प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद देणं आणि गुंफण गुंफत राहणं. हे नात्यांचे रेशमी बंध घट्ट असतील तर त्यात मऊ, मुलायमता, स्निग्ध भाव असतात आणि तेच बंध उसवलेले, विस्विशित असतील तर त्यातील टोकदारपणा, शुष्कता हे देखील तेवढ्याच संयमपणे समजून घेण्याचा आणि समजण्याचा प्रयत्न करणं हे देखील गुंफण जपणंच बरं का. फ्रेंड्स, सहजतेवरून आठवलं की नाती जपताना, गुंफताना माणसं घडवायची, पण आपल्या हातातली छिन्नी दिसू द्यायची नाही बरं का. मुळात घडवायची हा शब्दच अगदी चुकीचा. बघा ना, त्यांना त्यांच्या कलेने घडवू द्यायचं हे बरोबर नाही का. त्यांच्या जडणघडणीत आपण फक्त साक्षीदार व्हायचं, सोबत राहायचं. काय पटतंय ना. फ्रेंड्स, काल ना मी माझी बॅग रिकामी करत होते. तसंही आजकाल बराच पाऊस पडतोय नाही का, आणि म्हटलं त्यात हे माझ्या मागे एवढं ओझं घेऊन जाण्यापेक्षा बघूया तरी माझ्या बॅगेत नक्की काय काय येते. तर बॅगेच्या एका कप्प्यातून काही फुलं बाहेर पडली. मला तशी ही फुलं आवडत नाहीत. माझा आवडता मात्र तो. कोण? तो मोगरा. पण फ्रेंड्स, भले मोठे झाड, ऐटीत मिरवणारे बकुळीचे झाड आणि त्याला लागणारी नाजूकशी फुलं, म्हणजे जणू काही एक नक्षीदार कुडीच. आणि या कुडीचा मला लोभ नाही फार, पण आमच्या मातोश्री त्या मात्र बकुळीच्या वेड्या पार. बकुळ, हो, बकुळीची फुलं होती ती. बकुळ नुसती रूपानेच नाही तर बकुळ प्रेमींसाठी सुगंधानेही गर्भश्रीमंत अशी बकुळीची फुलं संध्यासमयी हिमवर्षावाप्रमाणे झाडाखाली सुगंधी सडा घालत असतात. बकुळीचा वर्षाव अनुभवणं म्हणजे रसिकांना सुखद अनुभव असतो नाही का. आमच्या मागच्या रस्त्यालगत एक भलं मोठं बकुळीचं झाड आहे. तिथून दिनक्रम आमचा ठरलेला, रोज संध्याकाळी चालायला जाताना ती बकुळीची फुलं वेचून आणायची आणि मग घरी आल्यावर त्याचा छानपैकी गजरा करायचा. एक छोटा गजरा आमच्या मांजरांसाठी असायचा बरं का. त्यांच्या गळ्यामध्ये तो इतका सुंदर दिसायचा. आणि हो, उरलेला अख्खा गजरा आमच्या मातोश्रींसाठी बरं का. पण त्या दिवशी असं झालं, आम्ही जायच्या आधी एक आजोबा तिथे जाऊन पोहोचले होते. आणि काय माहिती त्या दिवशी फुलांचा सडा जरा कमीच होता असेल किंवा रसिकांची गर्दी बरीच झाली होती असेल, म्हणून फुलं थोडी कमीच होती. आणि त्यात त्या आजोबांच्या बाजूला उभ्या असलेल्या आजींसाठी त्या आजोबा ती फुलं हळुवार हाताने गोळा करत होते. बकुळ. लेखन आणि वाचन ऋत्विज आपटे. गेले 2 दिवस सकाळी गावातून शाळेत सोडणाऱ्या बसमध्ये त्याला दिसलीच नव्हती.
शाळेत सुद्धा ती आली नव्हती. तिच्यासाठी म्हणून गोळा केलेली 2 दिवसाची बकोळीची सगळी फुलं आता कोमेजून गेली होती. त्याच्या दप्तराला मात्र अगदी बकोळीच्या फुलांचा गंध लागला होता. आज तरी ती दिसेल, भेटेल या अपेक्षेने सकाळी सकाळी त्याने पुन्हा बकोळीची फुलं गोळा केली होती. बसमध्ये त्यांच्या नेहमीच्या ठरलेल्या जागेवर तो बसला. नजर समोर दाराकडे होती. अगदी बस निघता निघता ती वर बसमध्ये चढताना दिसली त्याला. खुश झाला तो. तिनेही त्याच्याकडे पाहिलं. एकमेकांकडे बघून दोघंही हसले. ती त्याच्या शेजारी येऊन बसली. सुरुवातीला दोघंही काहीच बोलत नव्हते. शेवटी तिनेच त्याला विचारलं, फुलं नाही आणलीस आज? आणलेत ना, ही घे. तुला आवडतात नाही फुलं? हो, फार आवडतात. सकाळी सकाळी तू दिलेली फुलं मी लगेच एकदा वास घेऊन दप्तरात ठेवते. अगदी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत त्यांना गंध राहतो. त्याने फक्त होकारार्थी मान हलवली. स्वतःच्या दप्तरात 2 दिवसांची फुलं बघितल्यावर त्याने पटकन विचारलं, 2 दिवस कुठे होतीस? तू नाही आलीस तर ती सगळी फुलं माझ्या दप्तरात तशीच राहिली होती. अरे, आम्ही दुसऱ्या शहरात जाऊन आलो. बाबांची बदली होणार आहे आता. पुढच्या महिन्यात जाऊ 1 तारखेला. तो ही गोष्ट ऐकून प्रचंड हिरमुसला. पुन्हा त्याने मान हलवली फक्त. तिच्या जायची वेळ आली. आज सकाळी ती ते गाव सोडणार होती. तिच्या दाराशी तो वाट बघत होता. जाताना त्याने तिला एक छोटं रोपटं दिलं होतं. आज किती एक वर्षांनी गावात आल्यावर त्या जुन्या दप्तरात असलेल्या वहीत किती एक बकुळीची फुलं त्याला दिसली. ती गेल्यानंतर अगदी आजपर्यंत त्याच्या दप्तराला बकुळीचा गंध आहे हे जाणवलं त्याला. आणि मग वाटलं कदाचित तिकडे तिच्या केसात आता बकुळीचा गजरा असेल. फ्रेंड्स, प्रेमाचं प्रतीक म्हणून अजून एक फुलाचा उल्लेख आवर्जून आठवतो. ओळखा पाहू कोणतं फूल असेल? काय म्हणता? गुलाब? जाई? जुई? नाही हो, नाही नाही. साक्षात श्रीकृष्णानं ते स्वर्गातून आणलं सत्यभामेसाठी. पण गंमत बघा ना, झाड लावलं एका अंगणात पण सडा मात्र दुसऱ्याच अंगणात. रुक्मिणी देवीच्या. बरोबर, पारिजातक. तुला गुलाब आवडतो, तुला गुलाब आवडतो. मला प्राजक्त हवासा. तुला वेड सुगंधाचं, मला स्पर्शाचा दिलासा. गुलाबासोबत काटे येतात, तू सहज विसरतोस बर का. माझ्या इवल्या प्राजक्ताचं अस्तित्व नाकारतोस बर का. शिशिराच्या झळांनी मात्र गुलाब तुझा सुकतो, प्राजक्त माझा झाडाखाली पडून देखील हसत हसत असतो. गुलाबाला तुझ्या ठाऊक तुझ्यासाठी नटायचे, प्राजक्ताला फक्त असते माझ्यासाठी असायचे. उद्या थकशील, जरा भिजशील, गुलाब तुझा नसेल, मात्र माझी ओंजळ नेहमी प्राजक्तानी भिजेल, नेहमी प्राजक्तानी भिजेल. संजय, अरे ही जागा काढायचं म्हणतोय मी. आता फार काही येणं जाणं नाहीये माझ्या गावात, लक्ष द्यायला नाही होत रे आता. आप्पा खूप वर्षांनी गावात आले होते. घराच्या समोर असलेली जागा त्यांनी संजयला त्याचं गॅरेज चालवायला विना मोबदला दिली होती. आज सकाळी आल्या आल्या आप्पांनी संजयला गॅरेजमध्ये जाऊ नये सांगितलं होतं. संजय गालातल्या गालात हसला आणि म्हणाला, मला वाटलंच होतं आप्पा की तुम्ही असलं काहीतरी बोलणार आहात. गेल्या आठवड्यात आपला फोन झाला तेव्हाच मला जाणवलं होतं. ठीक आहे आप्पा, जागा तुमची आहे, मी काय बोलू आता. 2 दिवस द्या फक्त मला. आप्पा त्याच्याकडे काही वेळ पाहत राहिले आणि गॅरेजच्या मागे असलेल्या घराकडे पावलं वळवली. 1 मजली घर, मोठं अगदी कौलारू.
अंगण, परस, वरांडा, खोल्या आणि वरच्या मजल्यावर माळा असं सगळं होतं. गावात येणारे संजयला कळवलं की तो घरची काही कामं असतील ती करे आणि आप्पांची घरात राहायची सोय करत असे. घर बंद असलं तरी बंद नसेलच असं वाटेल एवढी साफसफाई संजय ठेवीत असे. पडवीतल्या झोपाळ्यावर बसून आप्पा विचार करत होते. अंगणात नजर गेली. सारवलेलं होतंच अंगण आणि वृंदावनात दिवा सुद्धा तेवत होता आणि घराच्या दाराशी प्राजक्ताचा सडा पडला होता. आप्पांना तिची आठवण आलीच. माईला आवडायचा ना प्राजक्त. मला माहिती आहे तुम्ही लावलंय ते झाड तिथे. बाकी घराकडे जरा दुर्लक्ष होत असेल पण वृंदावनात दिवा लावतो दररोज मी आप्पा. आणि सडा पण असाच पडलेला असतो अंगणात दररोज. आमच्या घरी पण प्राजक्त आवडतो ना, मग हिच्यासाठी घेऊन जातो मी. आणि आप्पा 2 दिवस वेळ द्या मला, त्यात मी उरकतो सगळं माझं गॅरेजचं. आप्पा शांतपणे बसून होते झोपाळ्यावर. डोळ्यात पाणी आलं होतं त्यांच्या. दुसऱ्या दिवशी सकाळी आप्पा निघून गेले होते. संजय आला तर गॅरेजच्या दारावर लावलेली चिठ्ठी त्याने वाचली. संजय, ही गेल्यापासून प्राजक्त एवढा मोहरलेला मी आज पाहिला. तिला आवडायचा म्हणून चाफा घेऊन गेलेलो मुंबईत. जगला नाही तिथे तो. इथे जगेल याची खात्री आहे मला. तो सोडून जातोय. काळजी घे. गॅरेजच्या पत्र्यावर एक कुंडी दिसली त्याला. मागे घराच्या अंगणात पडलेला सडा त्याने पाहिला आणि गॅरेजचं बंद दार त्याने पुन्हा उघडलं. ही अशी माणसं खरंच या जगात आहेत का, की हे सगळं स्वप्नच आहे? एक ना अनेक प्रश्न आपल्याला भांडावून सोडतात नाही का कधी कधी. तुम्हाला पण ना असंच होतं? सेम इयर, अगदी सेम पिंच बरं का. स्वप्न पाहणं स्वप्न पाहणं फारच फायद्याचं असतं नाही. तुम्हाला ज्या हव्या आहेत, जशा हव्या आहेत तशा तशाच पाहता येतात गोष्टी. भविष्यात डोकावता येतं, भूतकाळात रमता येतं. आणि मनासारखं नसलंच काही तरी हे शेवट नाही याची खात्री असतेच. क्वचित दिशा सुद्धा दिसतात. क्वचित दिशा सुद्धा दिसते पुढच्या प्रवासाची. नाहीतर आपलंच आयुष्य दिसत राहतं चित्रपटासारखं. संथपणे एक एक असं रीळ उलगडत गेल्यासारखं. आपण असतो ज्युरी, त्रयस्थ किंवा प्रेक्षक, भान हरपलेले. स्वप्न आपल्याला सांगू पाहत असतात काही. आपण त्यांना सांगू दिलं तर पण आपल्यातला हुकुमशहा तो मात्र स्वप्नात सुद्धा जागाच असतो बरं का. बोलक्या स्वप्नांना तो लागलीच गप्प करतो. हळूहळू मग स्वप्न मुकी होत जातात. आपल्या अडाणीपणाला स्वप्नातच हसत राहतात. खरंच या स्वप्नात उत्तरं मिळतात म्हणे. तुम्हाला मिळालेत का हो? खरंच मिळतात ही उत्तरं, की फक्त प्रश्नच वाढतात? तुम्ही याचा विचार करा. तोवर आपला मित्र समीर याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर सापडतंय का? चला ऐकूया ऋत्विजकडून. आजचा दिवसही तसाच गेला. किती दिवस असं राहायचं आहे मी? कंटाळा आलाय आता. रात्री बेडवर पडून डोळे सताड उघडे ठेवून तो विचार करत होता. झोप तर येत नव्हती आणि आता मोबाईल सुद्धा अगदी नकोसा झालेला. आणि तसंही इकडे मोबाईलला रेंज नव्हतीच. बाहेर अंगणात बसायला लागे. एवढ्या मोठ्या घरात बाळू मामा आणि आता हा आलाय म्हणून हे दोघं एवढेच राहत होते.
सुरुवातीला त्याला खूप वाटायचं, बाळूमामा कसा राहतो इकडे एकटा. मी तर वेडाच झालो असतो. सुरुवातीचे काही दिवस बरं वाटलं ह्याला सुद्धा, पण आता कंटाळा आला होता. बोलायला कोणी नाही, करायला काही नाही. दररोज उद्या काय करायचं हाच विचार करून तो झोपत असे. आजही जरा उशिराने त्याला झोप लागली. सकाळी जाग आली ती बाळूमामाच्या स्तोत्र पठणाने. उठला, आवरलं नेहमीप्रमाणे. आज चहा ठेवला होता, झाकून ठेवलेला. तो त्याने गरम करून घेतला आणि बाहेर अंगणात आला. आतून बाळूमामाचा जोरात येणारा स्तोत्र पठणाचा आवाज आता कमी व्हायला लागला होता. एवढ्या मोठ्या घरात अंगण हे त्याला फार जवळचं वाटे. मोकळे पण होतं त्यात, असं त्याने डायरीमध्ये लिहून ठेवलं होतं एकदा. त्यात त्याच्या आईने लावलेली झाडं होती, त्यामुळे प्रत्येक झाडाला एक वेगळा गंध होता. त्याने मनाशी आज ठरवलं की मामाला सांगून 2 दिवसात निघूयात आता इकडून. चहा संपवला, आत ठेवायला गेला. मामा आत नाश्त्याची तयारी करत होता. आता नको, जरा वेळानं सांगू, असा मनात विचार करून पुन्हा अंगणात येऊन बसला. आत शेजारून गाण्याचा आवाज का नाही येते त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत होता तो. एवढ्या दिवसात तोच एक त्याचा आवडीचा विषय होता आणि वेळ सुद्धा ती जमून यायची. पण काही समजेना, आज का नाही येते आवाज. आतून मामाचा खाकरल्याचा आवाज आला. हा आत गेला. नाश्ता तयार होता. मामा जेवण चांगलं बनवीत असे. 2-4 घास खाऊन झाले आणि तो बोलला, मामा मी निघीन म्हणतो आता 2-3 दिवसात. नाही, कॉलेज स्टार्ट होईल असं वाटतंय. जाऊन जरा हॉस्टेलची पण सोय बघायला लागेल. मामाने एकदा फक्त त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा मुकाट्याने खायला लागला. त्याला कळेल ना नक्की काय समजायचं मी ह्या बाबतीत त्याचं मत. पुढचा पूर्ण 1 दिवस तसाच गेला. हळूहळू त्याने आवरायला घेतलं. बॅग पण भरून झाली. आज रात्री निघायचं असं ठरवलं त्याने. सकाळी पुन्हा जाग आली. चहा घेऊन तो अंगणात आला आणि 2 मिनिटात मामासुद्धा बाहेर आला चहा घेऊन. बसू का शेजारी मी? अरे बस ना मामा, विचारतो काय? शेजारी बसून चहा पित होते दोघे. ताईने म्हणजे तुझ्या आईने तुला द्यायला एक गोष्ट दिली माझ्याकडे. गेल्या वर्षी ती इथे आलेली तेव्हाच देऊन गेलेली माझ्याकडे. कदाचित तिला पुढे काय होणार हे माहीत असावं. तिची रोजनीशी आहे. म्हणजे गेल्या वर्षभर काय झालं तुला माहितीच आहे. त्याच्या आधीचं सगळं तिने त्यात लिहिलं असावं. मी नाही वाचले, तू वाचते. आणि काही लागलं तिकडे कॉलेजमध्ये वगैरे तर कळव मला. काळजी घे. हातात ती डायरी ठेवून तो आत गेला. आजचा दिवस कसा जाणार असा प्रश्न आता नव्हता त्याला. 4-1 दिवस शेजारून गाण्याचा आवाज नव्हता. तो आज अगदी योग्य वेळी आला. ती डायरी मांडीवर ठेवून उघडून तो वाचायला लागला. आई त्याच्याशी बोलायला लागली होती आता. अंगणात गंध असायचा नेहमी, आज जास्तच जाणवला त्याला. थोड्या वेळाने आतून मामाचा आवाज आला, समीर नाश्ता झालाय रे, आत ये. मामाचा खाकरण्याचा आवाज बंद झाला होता आता. आईने पहिल्याच पानावर लिहिलेलं त्याने वाचलं. बाळू मामाला जरा वेळ दे. तुला माहित नसावं पण तू झालास तेव्हा आमच्या धोपेश्वराला बाळू मामाने उघड्या पावलांनी 101 फेऱ्या मारलेल्या आहेत. वेळ दे थोडा त्याला. समीरने शांतपणे डायरी मिटली. आत बाळू मामा वाट बघत होता. कधी नव्हे ते तो हसत होता आज. समीर त्याच्या पावलांकडे बघत होता. शेजारून कोणीतरी सुंदर आवाजात गात होतं. समीरच्या हातातली डायरी समीरला जड वाटायला लागली आणि मन एकदम हलकं झालं होतं. प्रश्न, उत्तर, स्वप्न, आयुष्य, बाप रे. आयुष्यात अनेक नाती येतात जातात, पण
प्रश्नांची उत्तरं एका व्यक्तीकडे नक्की मिळणार हा आपल्याला अगदी विश्वास असतो, नाही का? कोण? आई. समीरची आई नसताना पण तिच्या डायरीच्या पहिल्या पानावरच सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुरू झाली, नाही का? म्हणूनच म्हणतात ते अगदी खरे हो. कठीण दिसणाऱ्या वाटाही सहज पार होतात आईचे आशीर्वाद जेव्हा आपल्या सोबत असतात. हॅलो फ्रेंड्स, मी मीरा. आज पुन्हा एकदा तुम्हाला भेटायला आले सोनेरी मोहनमाळ घेऊन, जुन्या नात्यांच्या आठवणी घेऊन आणि नवीन नात्यांमधील गोडवा जपायला. सोबत आहेत स्वतःला हरवायला लावणाऱ्या ऋत्विज आपटेच्या काही सुंदर कथा. अशी ओली सांज वेळ तुझ्या मिठी तरुजावी, जशी पहाट दवात उगा कळी मोहरावी. तुझ्या गहिऱ्या डोळ्यात खोल आभाळाची माया, तुझ्या कुशीत शिरता भासे उन्हातही छाया. माझ्या कपाळी टेकता तुझे साखरेचे ओठ, होती सरळ वळणे अशी अनवट वाट. भावे शांत आसमंत, भावे शांत आसमंत अशा कलत्या सांजेला. सारे सरावे बोलणी, उरताना स्पर्श खुणा, उरताना स्पर्श खुणा. अहो, इथे बसा तुम्ही. मी आई आणि सोनू कुठे राहिलेत ते बघते. आलेच मी. अगं, येतील त्या. तू बस आधी. किती दगदग चालली तुझी. बंधू आहे आणि त्यांच्या बरोबर. तू बस. दमली असशील ना ग? बरं, बसते. नाही, एवढं नाही झालं दमायला. सवय आहे तशी. तू पण ना सुमन, आणि कधी कधी वेड्यासारखं वागतेस. आता मी काय केलं हो? आता शहरात जायला लागेल हे वैद्य बोलल्यावर मी म्हणत होतो की दोघंच जाऊन येऊ जरा. तेवढाच जरा एकांत मिळेल आपल्याला. पण तुझ्या पोटात काही राहिलं नाही. आईला बोललीस आणि मग सगळंच लटांबर आलं मागे. आता मला कसं कळणार की तुमच्या डोक्यात असं चाललंय सगळं ते? शहाणी असतो. आता हे पायाचं काढायला जाऊ तेव्हा बघूयात मग. सॉरी ना हो. तेवढ्यात शेजारी बंधू, आई आणि सोनू पण येऊन बसले. बंधूच्या हातात शेंगदाणे होते. सोनूला आईनं आईस्क्रीम घेऊन दिलेलं आणि आईने रवीच्या पायाला असणाऱ्या प्लास्टरवरून हात फिरवत विचारलं, दुखत नाहीये ना रे? महिन्याभरात काढणार आहेत म्हणून म्हटले नाही. होय, 35 दिवसात पुन्हा यावं लागेल काढायला असं म्हणाले डॉक्टर. हां, बरं झालं. सुमनने सांगितलं तेव्हा एकदम काळजी वाटली रे. एकदा लहानपणी असा पडला होतास तेव्हा तुझे वडील तुला घेऊन आलेले ना इकडे. माझ्या जीवाला नुसता घोर होता हो तेव्हा दिवसभर. आता तसा घोर सहन नाही होणार रे, म्हणून मी पण आले सोबत. आई शांतपणे त्या प्लास्टरवरून हात फिरवत होती. एसटी आली. जाताना सुमन, रवी एका सीटवर बसले होते. मागे बंधू, आई आणि सोनू होती. सुमनने रवीच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि म्हणाली, मागे जेव्हा एकदा सोनूला बरं नव्हतं तेव्हा तुम्हीच तिला घेऊन आलेलात एकटे शहरात. तेव्हा माझ्या जीवाला असाच घोर लागलेला. रवीने जरा वेळाने बघितलं तर सोनू, बंधू, आई आणि शेजारी सुमन सगळे गाढ झोपले होते. त्याने आपल्या प्लास्टरवरून हात फिरवला. आता अजिबात दुखत नव्हतं ते. 35 दिवसांनी पुन्हा शहरात आल्यावर ह्या 5 जणांसोबत काय काय करायचं सगळं ठरवत होता तो. ते 35 दिवस आता त्याला खूपच वाटत होतं. प्रत्येक नातं वेगळं असतं. नात्याचं नाव आपुल्या देऊ नकोस काही आपण म्हणतो खरं, पण कोणता तरी टॅग लागतोच नाही का? पण त्या नात्यात जर मैत्र असेल तर ते नातं चिरतरुण राहतं. मैत्र. आयुष्याच्या वाटेवरती किती मिळती सखे सोबती, आयुष्याच्या वाटेवरती किती मिळती सखे सोबती. जीवन आपुले सुखी करूया, हात तयांचे घेऊन हाती. बालपणीची सकाळ हसरी, बालपणीची सकाळ हसरी, निष्पाप मने तेव्हा असती. सर्व सोबती आनंदाने सभोवताली भिरभिर करती.
शैशव संपून तारुण्याचा, शैशव संपून तारुण्याचा उंबरठ्यावर पाऊल पडे. सख्या सोबत्यांचा तेव्हा, सख्या सोबत्यांचा तेव्हा आधार किती मोठा हा गडे. हळुवार पावलांनी मग वार्धक्य साद देते, हळुवार पावलांनी मग वार्धक्य साद देते. एकाकी पण साहताना मृत्यूची चाहूल येते. हळुवार रेशमी अतूट बंध, वेगवेगळे कसे प्रसंग. सख्या सोबत्यांशी अपुला तयार होती सुंदर संग. प्रत्येक क्षणी आयुष्याच्या सखे सोबती साथ देती. प्रत्येक क्षणी आयुष्याच्या सखे सोबती साथ देती. जीवन अपुले सुखी करूया हात तयांचे घेऊन हाती, हात तयांचे घेऊन हाती. काही व्यक्ती शोधून भेटतात तर काही अचानक आयुष्यात येतात. काय आजोबा, आज एकदम ठणठणीत दिसताय. काय स्पेशल? बरं झालं बाबा तू आलास ते. उद्या आपल्याला बाहेर जायचंय. मी परवानगी घेतलेली आहे इकडून. सकाळी लवकर ये मला घ्यायला. किती वाजता येशील? बरोबर 8 वाजता ये, कळलं का? अहो हो, काय आणि एवढं काय नक्की आहे काय डोक्यात तुमच्या? आजोबा यार, उद्या रविवार आहे, एक दिवस तेवढा मिळतो, झोपू देत ना. 8 नको ना एवढा. उद्याचा रविवार, लवकर उठ, मग मी तुला नाही देणार त्रास. येशील ना? आता काय, ठीक आहे येतो मी. दुसऱ्या दिवशी मी लवकर उठलो, तो आजोबांच्या फोननेच. बरोबर सकाळी 7 वाजता कॉल केला त्यांनी. उठलास का रे? होय उठलो. बरोबर 8 वाजता ठरल्याप्रमाणे मी बाईक घेऊन त्यांच्या आश्रमाच्या गेटवर उभा होतो. काठी टेकत होते, पण जरा लगबगीने येताना दिसले ते. अंगात एक मस्तपैकी चेक्सचा शर्ट आणि खाली जीन्स, बेल बॉटम, गॉगल आणि खांद्यावर एक मोठी झोळी. मला नक्की कळे ना ह्या माणसाचा प्लॅन काय आहे. आले आणि पटकन गाडीवर बसले. आजोबा अहो कुठं जायचंय, काहीतरी बोला. तुला वेताळ टेकडी माहितीये का? हो. चल तिकडेच जायचंय. आता कशाला तिकडे? चल रे तू, मी आहे ना सोबत. मी गाडीला किक मारली आणि निघालो. आजोबांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच लकाकी होती आज. खुश होते एकदम. आजोबा आलो पायथ्याशी. आता तिकडे मागच्या बाजूला एक मोठं चिंचेचं झाड आहे आणि बरोबर त्याच्या खालती एक छोटं मंदिर आहे. तिकडे घेऊन चल. गाडी जात असणार आता. आम्ही सायकलवरून जायचो. गाडी जात होती तिथपर्यंत. मंदिरापाशी आलोय आणि चप्पल काढून आजोबा मंदिराच्या आत गेले. मंदिर म्हणजे काय, एक छोटी घुमटी तेवढी होती. मीही आत गेलो. आजोबांनी झोळीतून एक तेलाची डबी काढली, त्या समोर दिसणाऱ्या दिव्यात घातलं आणि दिवा लावला. मनापासून नमस्कार केला त्यांनी. मी सुद्धा केला. माझा हात धरून मला बाहेर आणलं आणि म्हणाले, 7 एक महिन्यापूर्वी तू मला भेटलास आणि खरं सांगतो, जेव्हा तू पहिल्यांदा भेटलास तेव्हापासून मला माझ्या एका जवळच्या मित्राची आठवण येत होती. त्याचं नाव म्हणजे सख्या, म्हणजे सखाराम. अगदी तसाच आहेस तू. ही आमची सर्वात आवडीची जागा. लहानपणी दररोज आणि नंतर दर रविवारी आम्ही इकडे यायचो. किती काय काय बोललोय आणि गप्पा मारल्यात आम्ही, आम्हाला माहिती. तो तेव्हा लिहित असे. इथे बसून त्याने जवळजवळ सगळ्या कविता मला ऐकवल्या. आणि बरोबर 1 वर्ष आधी आजच्या दिवशीच तो गेला. मी जरी जात असलो तरी तुझी पाठ सोडणार नाहीये. मी येईन बघ पुन्हा, तू आहेसपर्यंत मी आहे, असं म्हणून तो गेला होता. त्यानंतर तू मला भेटलास. सख्याची जागा भरून काढलीस तू. आणि त्याने सुद्धा शहाण्याने शब्द नाही पाडला त्याचा. मी अत्यंत शांतपणे सगळं ऐकून घेत होतो. न राहून मी त्यांना घट्ट मिठी मारली. त्या देवळाच्या शेजारी आम्ही बराच वेळ बसून होतो. आजोबांनी त्यांच्या खूप आठवणी मला सांगितल्या. नेमकी माझ्याकडे माझी कवितांची वही नव्हती. आता दर रविवारी आजोबा आणि मी इकडे येतो. कविता, वाचन, अशा अनेक गोष्टी असतात आणि मग मनसोक्त गप्पा.
माहीत नाही कसं, पण एका रविवारी लावलेला दिवा अगदी पुढच्या रविवारपर्यंत टिकतो. सख्याची जागा आम्ही भरली की नाही माहिती नाही, पण माझ्या एवढ्या सगळ्या मित्रांमध्ये हा मित्र खूप जुना आहे असं मात्र मला नक्की आणि नेहमी वाटत असतं. घाट उतरून मुंबई गोवा रस्त्याला लागलं की आपलं कोकण येतं. गर्द हिरवाईतून वळणे घेत जाणारा रस्ता, मधूनच डावीकडे उजवीकडे दिसणाऱ्या डोंगर आणि दऱ्या, आणि रंग फक्त दोनच हा, धरित्रीचा हिरवा आणि आकाशाचा निळा, आणि हो, मातीचा तांबडा. निसर्ग मनुष्यावर इतका खुश आहे इथला की कॅमेरा कसलाही असो कुठेही धरून क्लिक करा, येणारा फोटो कुठल्याही स्पर्धेत सहज इतर फोटोंना मागे टाकेल. तो भेटला होता मला एक जण. नक्की कधी, कुठं, कसा आणि का माहीत नाही, किंवा मी मुद्दामून लक्षात ठेवलं नाहीये, पण भेटला होता एवढं मात्र खरं. अगदी 10-1 मिनिटं वगैरे बोललो असो आम्ही, किंवा तोच बोलला असेल. काय, कुठं चालले, समुद्रावर का? हो, आता हा रस्ता तिकडेच जातो. खूप ऐकून आहे काय तुमच्या कोकणाबद्दल मी. म्हटलं जावं आता एकदा, आणि निघालो बघा. कंटाळा आला होता हो, गावात नको वाटतं आता. आई बापूच गेले 5 महिन्यापूर्वी. आता गेल्या महिन्यात जमीन विकून बहिणीचं लग्न लावून दिलं. आता काही नाही तिकडे. घेतले 3-5 कपडे आणि आलो कोकणात. अफाट आहे हो, केवढं पाणी, पण काय उपयोग त्याचा सांगा. पण बघून एकदम मस्त वाटतं. असं सूर्य त्यात बुडतोय ना, तेव्हा तर म्हणजे जबरदस्तच हो. सॉरी दादा, तुम्हाला उगाच ऐकवतोय. काय ते बहीण घरातून गेल्यापासून ना कोणाशीच काहीच बोललो नाही हो. असं एकदम शांत शांत होतं. गेले 2 दिवस हा असा दररोज या समुद्रावर येतो आणि मग बरं वाटतं एकदम. त्यात तुम्ही आज एकदम एकटे दिसलात माझ्यासारखे, म्हणून आपलं बोललो. आमच्या गावात नदी होती, पण नेहमीच तिचं पाणी आटलेलं असायचं. असू दे, चला. सॉरी दादा, येतो मी, चला. मी सोबत होतो त्याच्या. ऐकत ऐकत पुढे जात होतो. दादा येतो चला असं बोलून तो माझ्यापेक्षा पटापट पावलं टाकीत पुढे गेला. मला काहीच बोलता आलं नाही याचं फार वाईट वाटलं, पण एक समाधान होतं की तो आता अजून मोकळा झाला असेल. त्यानंतर मी तिथे असेपर्यंत त्याला शोधायचा दररोज प्रयत्न केला, पण आता दिसत नाही तो कुठेच. कदाचित गावातल्या नदीला पाणी आलं असेल त्याच्या, किंवा ह्या समुद्राचं खारं पाणी प्यायला असेल तो चुकून. पण मी आजही रत्नागिरीत अगदी सूर्य अस्ताला जाईपर्यंत, किंवा त्याच्याच भाषेत सांगायचं झालं तर सूर्य समुद्रात बुडेपर्यंत वाट पाहत असतो. कदाचित हातात एक कापडी पिशवी घेतलेला आणि त्यात स्लीपर टाकलेला माणूस दिसेल कधीतरी, आणि त्याचा दुरूनच आवाज येईल, काय दादा आज पण समुद्रावर का? भेटला होता मला एक जण, भेटला होता. नक्की कधी आणि कुठं, कसा आणि का हे लक्षात नाही ठेवले मी आता. विविधतेकडून एकतेकडे नटलेला आपला भारत देश, त्यातलं प्रत्येक राज्य सुद्धा विविधतेने नटलेलं. आपला पेहराव, आपली खाद्य संस्कृती यावर आजही आपण माणसांना ओळखतो. अहो इतकंच कशाला, आपल्या महाराष्ट्र राज्यात सुद्धा कोकण, घाटमाथा, विदर्भ, मराठवाडा इथले पदार्थ, भौगोलिक रचना यावरून तयार झालेले माणसांचे स्वभाव असतात. म्हणजे बघा, एकरात शेती करणारा घाटावरचा माणूस तसा मोकळा ढाकळाच, आणि समुद्राचा वरद हस्त लाभलेला कोकणी माणूस प्रथमदर्शनी पुलंच्या लिखाणातल्या व्यक्तिरेखेसारखा. जीव लावणं, प्रेम करणं, विश्वास ठेवणं, मोकळं होणं आणि पटकन कुणाला आपलंसं माणूस मानणं, अशा वाईट सवयी असणाऱ्यांच्या हे लक्षात येत नाही की माणसं मोठ्या खड्यांसारखी वेचायची असतात. पारखून, वेळ घेऊन त्यांना आपल्या हातात आपलं म्हणून सामावून घ्यायला वेळ दिलाच पाहिजे. असे निवडक वेचक 2-4 खडे जरी हाती असतील तरी ते उरतात. पण
पण भसाभसा माणसांवर जीव टाकून मोकळं झालं की वाळूने भरलेली मूठ रीती होईला काहीच सेकंद लागतात. आपली म्हणून जमलेली माणसं कधी आपल्याला वाईट ठरतात ते कळतही नाही, आणि ते कळेपर्यंत आपण त्या नात्यात गुंफलेले असतो, जे नंतर पश्चात्तापाची वेळ आणायला कारणीभूत ठरतात. अशावेळी अनेकदा नात्यांमध्ये जवळीक असण्यापेक्षा एक दुरावा, अंतर किंवा समांतरता असावी असं आपलं मला वाटतं. अशी समांतरता राखली तर नात्यांमधील गोडवा टिकून राहतो. आता नाती टिकतील, लोणच्यांसारखी खमंग होतील. आपण मात्र विणकराच्या भूमिकेत राहूया. या नात्यांमधला प्रत्येक धागा आणि त्या धाग्याची इतर धाग्यांशी असलेली गुंफण फक्त जपत राहूया. गंमत अशी की या गुंफणीतला प्रत्येक जण स्वतःच एक धागाही असतो आणि विणकरही असतो. या गुंफणीतले धागेही प्रत्येकाचे स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेले. त्यांची जुळवून घेण्याची, समरस होण्याची, ताणले जाण्याची क्षमताही निरनिराळी असते. जेव्हा ही गुंफण नवी असते तेव्हा या धाग्यांची किंवा नात्यांची चमक, विश्वासार्हता चमकदार आणि मजबूत असते. पण नाती जेव्हा जुनी होतात तेव्हा हे धागे, बंध जीर्ण होऊ लागतात. पण तेव्हा मात्र पुन्हा स्वतःला विणकराच्या भूमिकेत आणून या नात्याच्या धाग्यांची गुंफण पुन्हा नव्याने विणावी. काय म्हणता? कसं वाटतंय? त्यातली चमक टिकावी यासाठीच तर हा सगळा प्रयत्न. विणकर जसा प्रत्येक धाग्याचा पोत, रंग याचा विचार करून समजून उमजून घेऊन मगच एकत्र विणतो आणि ते विणताना बंध सैल होणार नाहीत, गाठ निर्घाट होणार नाही याची दक्षता घेतो, तशीच काळजी नाती गुंफतानाही घेतली पाहिजे. मन, वैचारिकता, भावनिक बंध जुळवताना या विणकराची भूमिका फार महत्वाची बरं का. त्याच्या विणकामातील कौशल्याने, विचाराने आणि अनुभवाने तो जसं टिकाऊ वस्त्र गुंफतो तशीच ही मानवी नात्यांची गुंफण व्हावी. गुंफण बांधलीच गेली पाहिजे आणि ती चिरंतर टिकण्यासाठी विणकरही झालंच पाहिजे. आणि हो, त्याचबरोबर ही सोनेरी अशी मोहनमाळ तयार झाली तर काय, सोने पे सुहागाच. सोनेरी मोहनमाळ, जुन्या नात्यांच्या आठवणी घेऊन नवीन नात्यांमधील गोडवा जपणारी. सोनेरी मोहनमाळ या कथांचं लेखन केलं होतं ऋत्विज आपटे यांनी. चला तर फ्रेंड्स, युववाणीच्या या आजच्या कार्यक्रमातनं म्हणजेच सोनेरी मोहनमाळ या कार्यक्रमाच्या भागातनं मी मीरा आज तुमचा याच नोटवर निरोप घेतेय. परत भेटूच युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. पण हो, तुम्हाला आमचे हे कार्यक्रम कसे वाटले नक्की कळवा बरं. आम्ही वाट बघतोय तुमचे सोनेरी शब्द वाचण्यासाठी. त्याचबरोबर आकाशवाणी रत्नागिरीच्या विविध कार्यक्रमांची माहिती तुम्हाला त्वरित मिळावी यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरच्या आकाशवाणी रत्नागिरी या आमच्या पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका बरं. चला तर मी मीरा याच नोटवरती तुमचा निरोप घेते. परत भेटूच पुढच्या युववाणीच्या कार्यक्रमात. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आकाशवाणी रत्नागिरीचे असे विविधरंगी कार्यक्रम ऐकण्यासाठी AIR रत्नागिरी या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि क्विक नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तुमच्या कमेंट्स खालील कमेंट सेक्शनमध्ये लिहून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि कार्यक्रम आवडल्यास तो लाईक आणि शेअर नक्की करा. नमस्कार.